ओम गंग गणपते नमो नमः. नमस्कार मित्रांनो, सुखकर्ता चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण ऐकूया संकष्टनाशन स्तोत्रामधील गणेशाच्या 12 नावाचा भावार्थ. पहिला आहे वक्रतुंड. वक्र म्हणजे वाईट मार्गाने चालणारे, बोलणारे यांना शिक्षा करून जो सरळ मार्गावर आणतो तो वक्रतुंड. दुसरं एकदंत, एकच सुळा अखंड असल्याने दुसरा तुटलेला असल्याने हे नाव आहे. एक ब्रह्माचा निर्देशक आहे. एक अशा ब्रह्माची अनुभूती येण्याची दिशा दाखवतो तो, असाही त्याचा अर्थ आहे. तिसरा आहे कृष्णपिंगाक्ष. पृथ्वी आणि मेघ हे डोळे आहेत, म्हणजे जो पृथ्वी आणि मेघ यातील सर्व पाहू शकतो असा. चौथा आहे गजवक्र. मुद्गल पुराणात गज शब्दाचा अर्थ दिला आहे तो असा ग जिथे सर्वाचा लय होतो तो तत्व आणि ज ज्याच्यापासून सर्वाचा जन्म होतो असे तत्व, म्हणून गज म्हणजे ब्रह्म. पाचवा आहे लंबोदर. लंबोदर हा शब्द लंब म्हणजे मोठे अधिक उदर असा बनला आहे. सर्व चराचराचा त्यात वास असल्याने गणपतीला लंबोदर म्हटले जाते. सहावा आहे विकट. जो विशिष्ट पद्धतीने लहरी उत्पन्न करून मोक्ष प्रदान करतो असा. सातवा विघ्नेश. विघ्नाचा नाश करणारा असा तो विघ्नेश. आठवा धूम्रवर्ण. धूम्र म्हणजे धूर. धूर ही धणीकरण होत असतानाची प्राथमिक अवस्था आहे. धनरूपातील सगुण आणि निर्गुण याच्यामधील अवस्था म्हणजे धूर. अशा धूम्रवर्णाचा जो आहे तो धूम्रवर्ण. नववा आहे भालचंद्र. विश्वाच्या उत्पत्तीच्या वेळी प्रजापती ब्रह्मा, शिव, विष्णू आणि मीनाक्षी यांच्या लहरी एकत्र येऊन ममता, क्षमाशीलता अन वात्सल्य म्हणजे आल्हाद याची जी एकत्रित अवस्था निर्माण झाली ती म्हणजे चंद्रमा. अशा चंद्रमाला ज्यांनी भाळी धारण केलं आहे तो भालचंद्र. दहावा आहे विनायक. नायकाची म्हणजे नेत्याची सर्व वैशिष्ट्य असलेला असा याचा अर्थ आहे. गणपती. अकरावा आहे गणपती. गण म्हणजे पवित्र, सूक्ष्मातीत सूक्ष्म चैतन्यकण. गणपती म्हणजे पवित्रकाचा स्वामी. बारावा गजानन. ज्यांचे मुख हत्तीच्या मुखासारखे आहे आणि देह म्हणजे संपूर्ण विश्व आहे तो गजानन. मित्रांनो, आपण गणेशाचे 12 नावाचं स्मरण केलं. जो आपल्यास हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंट करायला विसरू नका.